महाराष्ट्रात हजारो लोकांना गंडा घालून 300 कोटींहून अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या एका सराईतला पोलिसांनी मथुरा येथून बेड्या ठोकल्या आहेत। महाराष्ट्रात हजारो लोकांना गंडा घातल्यानंतर हा आरोपी साधूचा वेश घेऊन लपला होता। पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत त्याला हुडकून काढले आणि बेड्या ठोकल्या। याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार बबन विश्वनाथ शिंदे या आरोपीला वृंदावन आणि बीड जिल्हा पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून कृष्ण बलराम मंदिराजवळ बेड्या ठोकल्या। आरोपी शिंदे हा सुमारे 300 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या अनेक गुन्हा प्रकरणी पोलिसांना हवा होता। पोलीस उपअधीक्षक संदीप कुमार सिंह यांनी सांगितले की शेकडो लोकांना गंडा घालणारा शिंदे पोलिसांच्या हाती सापडू नये म्हणून एका साधूचा वेश करून दिल्ली, आसाम, नेपाळ आणि उत्तर प्रदेशाच्या अनेक जिल्ह्यांमधून लपून छपून राहत होता। अखेर तो वृंदावनाजवळ लपलेला असताना पोलिसांच्या हाती लागला। याबाबत पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे यांनी अधिक माहिती सांगितली की आरोपी बबन विश्वनाथ शिंदे याने लोकांना त्यांच्या ठेवींवर अधिकच व्याज देण्याचं आमिष दाखवलं होतं। त्याने राज्यातील 4 सहकारी बँकांमध्ये पैसे ठेवण्यास ठेवीदारांना राजी केलं होतं। एवढेच नाही तर आरोपीने केलेल्या फसवणुकीमध्ये चोरीच्या पैशांनी खरेदी केलेल्या संपत्तीचाही समावेश आहे। आरोपीने 2000हून अधिक लोकांची फसवणूक केल्याचंही पोलिसांनी सांगितले।